मंडळी, दर महिन्यात एकादशीचे व्रत येतात। हे व्रत भगवान विष्णूला समर्पित असतात। वर्षातील 12 एकादशींपैकी सर्वात पुण्यदायी आणि महत्त्वाची मानली जाणारी एकादशी म्हणजे निर्जला एकादशी। ज्या व्यक्तींना दर महिन्यातील एकादशीचे व्रत करायला जमत नाही, ते लोक निर्जला एकादशीचे व्रत करू शकतात। असे म्हणतात की या व्रताने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्य लाभते। हे व्रत कठीण असते कारण या व्रतामध्ये पाणी न पिता उपवास करावा लागतो। मात्र मनोभावे केलेले निर्जला एकादशीचे व्रत मनोकामना पूर्ण करतात असे बोलले जाते। त्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। यंदा पंचांगानुसार निर्जला एकादशीची तिथी उद्या 6 जून रोजी दुपारी 2:15 प्रारंभ होईल, तर 7 जून रोजी पहाटे 4:47 समाप्त होईल। निर्जला एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला सोडला जातो, म्हणजेच या व्रताची सांगता 7 जून रोजी केली जाईल। यावर्षी हे व्रत 2 स्वरूपात पाळले जाईल। स्मार्त एकादशी उद्या 6 जून 2025 ला आहे, तर वैष्णव निर्जला एकादशी ही 7 जून 2025 ला असेल। मंडळी, निर्जला एकादशीच्या दिवशी हरिनामाचा जप करावा, पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाची पूजा करावी, गरजूंना कपडे, पाणी आणि अन्नदान करावे, क्रोध, खोटेपणा आणि हिंसाचार टाळावा, पाणी, फळे किंवा अन्न सेवन करू नका, पूर्ण निर्जला उपवास करावा, झोप किंवा आळस टाळावी आणि पूजा आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करावे।